एसएल समूहाचे चेअरमन डॉक्टर सुभाष चंद्रा यांना पितृशोक झालेला आहे. त्यांचे वडील नंदकिशोर गोयंका यांचं वयाच्या 96व्या वर्षी सोमवारी निधन झाले. काल त्यांचं पार्थिव मुंबईतील राहत्या घरी अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आलं होतं. दरम्यान आज कुटुंबीय पार्थिव घेऊन मुंबईहून हिसारकडे रवाना झालेले आहेत. हिसारमधील गोयंका उद्यान अग्रोहा इथं उद्या नंदकिशोर गोयंका यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. डॉक्टर सुभाष चंद्रा यांचे वडील नंदकिशोर गोयंका यांचं निधन झालेले 96व्या वर्षी मुंबईतल्या वसंत सागर या राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतलाय. तर बुधवारी हिसारमध्ये त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले जातील. मंत्री छगन भुजबळ यांनी देखील त्यांना श्रद्धांजली वाहिलेली आहे. नंदकिशोरजी गोयंका यांनी आपलं संपूर्ण आयुष्य राष्ट्रसेवा, समाजसेवा आणि गोसेवेसाठी समर्पित केलं. निष्ठावान, विचारवंत आणि समर्पित समाजसेवक म्हणून त्यांनी समाजहिताची अखंड जपणूक केली. त्यांच्या कार्यातून असंख्य व्यक्तींना राष्ट्रभक्ती, समाजसेवा आणि मूल्याधिष्ठित जीवनाची प्रेरणा मिळाली. त्यांच्या जाण्यानं सामाजिक क्षेत्रातील एक मार्गदर्शक, आदर्शवत आणि प्रेरणादायी व्यक्तिमत्व हरपलं आहे. समाजकारणातील त्यांचं योगदान आणि त्यांनी घालून दिलेला आदर्श कायम स्मरणात राहील. मंत्री चंद्रकांत पाटील यांनी देखील त्यांना श्रद्धांजली वाहिलेली आहे. एसएल ग्रुपचे चेअरमन डॉक्टर सुभाष चंद्रा यांचे वडील श्री नंदकिशोर गोयंका यांच्या निधनाची बातमी अत्यंत दुःखद आहे. नंदकिशोर गोयंका यांनी आपलं संपूर्ण आयुष्य समाजसेवा, गोसेवा आणि वैश्य समाजाच्या संघटकाच्या भूमिकेमध्ये व्यतीत केलं होतं. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे एकनिष्ठ स्वयंसेवक म्हणून राष्ट्रकार्यातही त्यांचं योगदान अतिशय मोलाचं राहिलं आहे. त्यांच्या जाण्यानं समाज आणि उद्योग जगताची कधीही न भरून निघणारी मोठी हानी झाली आहे. ईश्वर दिवंगत आत्म्यास चिरशांती प्रदान करो आणि गोयंका परिवाराला या कठीण प्रसंगातून सावरण्याची शक्ती देव, हीच प्रार्थना.